The magnetic flux near the axis and inside the air core solenoid of length 80 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला लेंथ दिलेली आहे आणि ती दिलेली आहे तुम्हाला 80 सेंटीमीटर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण कशात करू, मीटरमध्ये. मग लेंथ 80 इंटू 10⁻² किती होणार, -2 मीटर. सेंटीमीटरचं रूपांतर मीटर झालं. त्याच्यानंतर L इज इक्वल टू 8 0 काढून टाकू आणि 10⁻²चं -1 मीटर होणार. मग लेंथ झाली आपली. ठीक आहे. त्याच्यापुढे कॅरिंग करंट I इज 1.57 इंटू 10⁻6 वेबर. त्या ठिकाणी फ्लक्स दिलेला आहे. फ्लक्स आपण फाईन रिपेन करू आणि त्याची व्हॅल्यू 1.57 इंटू 10⁻6 वेबर इतकं दिलेलं आहे. त्याच्यापुढे इट्स मॅग्नेटिक मोमेंट विल बी. तर आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट फाईन करायचा. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सोलेनॉइड इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू इट्स लेंथ. μ0 दिलेला आहे 4π इंटू 10⁻7 SI युनिट. ओके. तर μ0ची व्हॅल्यू दिलेली आहे 4π इंटू 10⁻7 SI युनिट. आता SI युनिट असतं वेबर पर ॲम्पियर पर मीटर. ओके. वेबर पर ॲम्पियर पर मीटर हे त्याचं SI युनिट झालं. पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. 2024ला आणि 2017ला आलेला होता. ए ऑप्शन आहे 0.25 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. बी ऑप्शन आहे 0.50 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. सी ऑप्शन आहे 1 ॲम्पियर मीटर स्क्वेअर आणि डी ऑप्शन आहे 1.2 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं कोणाच्या सोलेनॉइडच्या ॲक्सिसवरती, तर ती मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, तर ते सर्वात पहिले आपण या ठिकाणी काय करू, तर राईट करू. मग सर्वात पहिले आपण टायटल टाकणार आहे मॅग्नेटिक फील्ड at a point near the axis of solenoid. ओके. नियर द ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या ॲक्सिसवरती जर घेतलं तर किती मॅग्नेटिक फील्ड असणार. ठीक आहे. ते लिहिणार मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट नियर द ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड. तर या सोलेनॉइडच्या ॲक्सिसवरती किती असणार मॅग्नेटिक फील्ड, तर तो असेल N μ0I. तर B इज इक्वल टू N μ0I. हा N का असतो, तर हा N असतो तुमचं नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. मग त्याला आपण कॅपिटल N अपॉन L घेऊन टाकू आणि पुढे राहिलं μ0I इतका. ठीक आहे. बी जो दिलेला आहे, तर बीसाठी आपण काय करणार, फ्लक्सच्या टर्ममध्ये घेणार. मग बीचा फॉर्म्युला काय असतो, फ्लक्स पर युनिट एरिया. मग बीच्या जागी टाकलं फ्लक्स पर युनिट एरिया. पुढे राहिला N अपॉन L μ0I. आता आपल्याला काय फाईन करायचं आहे, तर आपल्याला फाईन करायचं आहे मॅग्नेटिक मोमेंट फाईन करायचा. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, करंट इंटू एरिया. ओके. मग एक काम करू, करंट आणि एरियाला एका बाजूला घेऊन टाकू याच्यातून, म्हणजे आपल्याला, किंवा याला इक्वेशन 1 कन्सिडर करू आणि मग फॉर्म्युला लिहू कोणाचा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा, किंवा मॅग्नेटिक मोमेंट म्हटलं तरी चालेल. आणि तरीचं पण घेतलं आहे बी जो असतो तो फ्लक्स पर युनिट का असतो, एरिया. आता घेऊ आपण मॅग्नेटिक मोमेंट घ्यायचा आपल्याला आणि त्याचा फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ टर्नसाठी घेतलं तर N ने मल्टिप्लाय करावं लागेल, NIA. बट मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स आपण कॅपिटल N ने रिप्रेझेंट करू. स्मॉल n मी काढून टाकतो तिथं. ठीक आहे. त्याच्या जागी आपण काय करू, कॅपिटल N घेऊन टाकू, कारण नंबर ऑफ टर्न्स घ्यायचं आपल्याला, ना की नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ओके. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट M ने रिप्रेझेंट करतो. नंबर ऑफ टर्न्स याच्यावरून डायरेक्ट आपल्याला नाही का NIA भेटून जाईल. ओके. तर तुम्ही वरती लिहून टाकतो, मग तो डायरेक्टली भेटेल आपल्याला NIA. आणि इकडे काय भेटेल, फाय इंटू L डिवायडेड बाय μ0. तो ए पण घेऊन टाकतो इकडं, म्हणजे आपल्याला डायरेक्टली NIची व्हॅल्यू भेटेल. चला तसं घेतलं तरी चालेल. मग फाय L डिवायडेड बाय μ0A. असं μ0A कॅन्सलच होऊन जाईल, फक्त एक स्टेप आपली वाढून जाईल. ओके. आता नेक्स्ट केसमध्ये ए काय होणार आपला, कॅन्सल होणार. ओके.
मग कुठून आलं तर इक्वेशन नंबर 1वरून आलेले आहे, ते त्याचं रिझन देऊन टाकू फ्रॉम इक्वेशन 1. आता नेक्स्ट केसमध्ये एरिया काय करा, कॅन्सल करा. मग जो मॅग्नेटिक मोमेंट असणार तो काय असणार, φL डिवायडेड बाय μ0 हे त्याचं काय आलं आन्सर. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे तर त्या पुट करू आणि सॉल्व करू. आता फायची व्हॅल्यू किती, 1.57 × 10⁻⁻6 टाकून द्या इथं. 1.57 × 10⁻⁻6. लेंथची व्हॅल्यू किती आहे हे बघा इथं, 8 × 10⁻⁻1 मीटर दिलेलं आहे. आणि μ0ची व्हॅल्यू किती आहे, 4π × 10⁻⁻7. सॉरी, ही 1.57 × 10⁻⁻6 ह्या हे काढावं लागेल. 1.57ने मल्टिप्लाय केलं तर 2ने मल्टिप्लाय केलं तर 3.14 भेटेल, म्हणजे पाय भेटेल आपल्याला. 4 2 किती झाला, 8 झाला, बरोबर ना. मग 2 पण काय आला आपला कॅन्सर. मग 10ची जी पॉवर असणार आहे तर एक इथं आपलं टाईप लिहिताना गडबड झाली, 10⁻⁻6 नाही आहे, सॉरी -7 नाही, तिथं -6 आहे. ओके, तर त्याला आपण काय करू तर करेक्ट करून टाकू. 10⁻⁻1 नाही येणार याचा आन्सर, याला आपल्याला पुन्हा चेंज करावं लागेल, 10⁻2 येणार. नाही, 10च येईल, फक्त 1 येईल, सॉरी. 10⁻⁻6 आहे ना, बरोबर. मग 10⁻⁻1 10⁻⁻1 कॅन्सल होऊन जाईल. ओके, हे कॅन्सल आहे, 10⁻2 फक्त 1 राहिला. मग आपल्या या ठिकाणी 1 एम्पियर मीटर स्क्वेअर हे त्याचं काय असणार आन्सर असेल. ठीक आहे, थोडंसं मिस्टेक झाली होती पण काय अडचण नाही. तर आपलं भेटलेलं आहे 1 एम्पियर मीटर स्क्वेअर हे त्याचं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघाल तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय, म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार ऑप्शन सी असेल.